मॉर्निंग वॉकला गेलेल्या वृद्धावर गोळीबार. मॉर्निंग वॉकसाठी गेलेले 72 वर्षीय एकनाथ निमगडे यांच्यावर अज्ञात आरोपींनी नागपुरात बेछूट गोळीबार केला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. आज सकाळी 7:30च्या सुमारास सीए रोडवरील अग्रसेन भवन चौकात ही घटना घडली. या घटनेमुळे सुरक्षेवर आणि पोलिसांच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. एकनाथ निमगडे यांचा वर्धा रोडवर भूखंड होता आणि याच्याच खरेदी विक्रीच्या वादातून हा हल्ला झाल्याचे समजते. पोलीस सहआयुक्त आणि पोलीस उपायुक्तांनी घटनास्थळाला भेट दिली. अद्याप आरोपींचा शोध सुरू आहे. नागपूर शहराचे नवे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर ही खुनाची मालिका सुरूच आहे. मात्र आज दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना घडल्याने त्यांच्यापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. यवतमाळ येथील बहुचर्चित प्रवीण दिवटीच्या खुनातील नवा आरोपी अटकेत. बहुचर्चित प्रवीण दिवटी हत्याकांडातील नव्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या टोळीविरोधी पथकाने अमरावतीतून अटक केली. ही कारवाई रविवारी दुपारी करण्यात आली. आतापर्यंत 8 जणांना अटक झाली असून शत्रू राऊत हा 9वा आरोपी ठरला आहे. त्याच्या अटकेची कारवाई टोळी विरोधी पथकाचे प्रमुख सहाय्यक निरीक्षक प्रशांत गीते आणि त्यांच्या सहकार्याने केली. तत्पूर्वी प्रवीण दिवटीच्या कुटुंबियांनी पत्रपरिषद घेऊन यवतमाळच्या पोलिसांच्या प्रामाणिकतेवर संशय व्यक्त केला आहे. स्थानिक पोलीस दलातील एका अधिकाऱ्याच्या भेदभावपूर्ण वागणुकीमुळेच हत्या झाल्याचा आरोपही त्यांनी या पत्रपरिषद केला. यवतमाळातील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे खुनातील आरोपींशी आर्थिक संबंध आहेत. त्यांच्या सांगण्यावरूनच एका पोलीस उपनिरीक्षकाने प्रवीणच्या खाजगी अंगरक्षकांना त्याच्यापासून दूर करण्याचे काम केले. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मोबाईल फोनचे मागील 6 महिन्यातील कॉल डिटेल्स काढल्यास हे स्पष्ट होईल. त्यामुळे आता अशा अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात तपास योग्य होणे शक्य नाही. प्रशासनाने इतर जिल्ह्यातील कोणत्याही अधिकाऱ्याकडे या खुनाचा तपास सोपवावा अशी मागणी वरिष्ठांकडे करणार असल्याचे तिने सांगितले. पोलिसांच्या कारवाईच्या धसक्याने दोघांचा मृत्यू. भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील खापा परिसरातील गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर खापा येथे आंदोलन झाले. आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करून अटक सत्र सुरू केले. 11 जणांना न्यायालयातील कोठडीत रवानगी करण्यात आली. याच्या 3घांनी धसका घेतला. त्यापैकी 2 मृत्युमुखी पडले तर 1 जणाचे मानसिक संतुलन बिघडले आहे. मारहाण, लाठीमार व पोलिसांच्या दडपशाहीचा धसका रुक्मा काशीराम गबने तथा नत्तू भोर यांनी घेतल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर रघुनाथ राखडे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. जयश्री राजेश बनकर या गर्भवती महिलेचा 29 ऑगस्ट रोजी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला होता. मृत्यू प्रकरणी संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी या मागणीकरिता खापा चौकात शेकडो ग्रामस्थ शांततेने बसले होते. ग्रामस्थांवर पोलिसांनी लाठीमार केला व अश्रुधुराचा वापर केला. शांततामय मार्गाने निषेध नोंदवणाऱ्यांवर लाठीमार प्रकरणाची चौकशीची ग्रामस्थांची मागणी आहे.